तो गाईज तुम्ही बघू शकता बाबू चालला मामाच्या सोबत. दुनिया आली, पप्पा आले. टाटा जशांक, टाटा, चलो बाय बाय. असते ने चले फणस आणले. तारफुलं तारफुलं परत दे तुला खाले. गाई बरेच दिवसांनी तारगोले पहिली बार खाणार आहे. नाही बाबू गेला दुनियामध्ये. तुम्ही बघू शकता बाबूची भरपूर शॉपिंग झालेली आहे. दीदी बसलेले आहे. बाई तिकडे जा. सो चला गाईज आता आमची शॉपिंग झालेली आहे. आणि माझा भाऊ दरवेळीच्या कधी कंटाळलेला असतो तो, कारण त्याला मीच हैराण करते आणि तो माझ्यासोबत येतो, कारण पाच आमचं येत नाही माझ्यासोबत. चला आता घरी गेलो भेट. तो गाई जिथे आता आम्ही घेतले गोला. काय तब तक गोला बनव ना. चॉकलेट मनाला रोल बनल का डायरेक्ट. गाईज बघू शकता कसा गोला आहे. आता मला आमचा टेस्ट करील तो पहिले खाऊनला असेल कसा. हे पण टेस्ट करतो. मस्त गाईज. मी पोर मला एवढी मागण पडते ना, कमी नाही. ते बघू शकता आता मी आल्या एकच चम्मच मी खाली. तिने बघा अख्खा डब्बा साफ केले. खाण्याच्या बाबतीत दीदी एवढी हुशार आहे ना. पण या लट्टर पटर का जेवाची मागं नाही. बाबू तिथे आहे. पाहिजे मला फेवरेट गोला मी कोणला देणार नाही. त्याला तुम्हाला पण नाही. मुगली मामाने घेऊन दिल्या. आम्ही एक नवीन आईस्क्रीम पण खाऊन आलो. तर हे गाय जिथे आम्ही तयारी करून कधीपासून बसलो आहे. राहुलची वाट बघतो. काही राहुलला द्यायच नाही. ध्रुवी खाते. काय खाते दीदी? चकली. चकली खाते. आणि बाबू आपला बाबू ऐकर ऐकर गाईला आय गाईज आय गाईज. पाऊस येईल तेव्हा राहुल दादा येईल वाटतं. आम्हाला आला तर चला गाईज आता घरी गेल्यावरच भेटते. बाबू बघा असं मोबाईल मागतो. हे तुम्ही बघू शकता. हे चालले आमच्या मामाच्या इथं. आणि याचा अवतार बघा. चड्डीवर चालले तो मामाच्या इथं. मला काही बोलायचं का गाईडला? सावकाश जा का. गेला मामा. तुम्ही बघू शकता जशांक कसा वगैर आहे. मामा गेला. आता आम्ही कधी जाऊ तर घरी. जशांक कधी जायचं कधी डॅडी वाट बघत असतात आपण घरी जायला. चला गाईज भेटतो आम्ही. सो हे गाईज फायनली मी घरी पोचलेली आहे. बाबू बघू शकता त्याला झोपाले. तू त्याला पहिले झोपून घेते. ध्रुविता इथे आहे. सर्व सामान ती उचल ठेव करते. आणि बाबू बघू शकता असं बघतो. जशांक दादी कुठे दादा? राहुल दादाने मला इथे सोडली. तो गेला कल्याणला. स्वतः चला मी पण माझं काम आवरते. पहिले बाबूला झोपवते. सो हे गाईज आता मी भाकरी भुजत घेतल्यात. आणि तेच भुजत घेतल्यात गॅसवर, कारण की आता मला आग पेटवायला पण टाईम नाही. आणि फाट्या पण नसतील बहुतेक, कारण की त्या दिवशीत नव्हत्या. पटापट तेच भुजते. कॅमेरा पकडले म्हणून एक मोबाईल पकडले म्हणून एक हाताने भुजते. नाही तर मला दोन हातानंच लागते. पण मला नाही गॅसवाले आम्हाला नाही जास्त भाकरी आवडत. कारण की गॅसवाल्या भाकरींची चव आणि चुलीवाल्या भाकरीची चव वेगळीच आहे. ते बघा जांभळं सकाळी पप्पाने पाडून ठेवलेली मला. सो येताना घेऊन आली मी. दीदी आणि बाबू केलं तर आतमध्ये, म्हणून त्यासाठी पटापट करते भाकरी. आणि यावी गेल्यात भिवंडीला शॉपिंग. बाच्च्याच्या लग्नाचे चालले आम्ही. सो चला भेटते नंतर. भाकरी पहिले बुजून घेते. दीदीवर देते मोबाईल खेळायला. तुम्ही बघू शकता मम्मी इथं लादी पुसत आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही?
आजचा ब्लॉग स्टार्ट करत आहे आम्ही. मी घेतलेला आधी पुसायला आणि त्या दिवशी पार्सल आले तो काही फोटो बघितलाच नव्हता. तर दीदी आता तुम्हाला पार्सल करून दाखवेल म्हणजे नाश्ता केल्यावर. हा आता ती नाश्ता करते. काय नाश्ता करते बेटा दाखव. ना नाश्ता करते अंडा. अंडे दिला तिला वॉशरूम एक खाते ती 2 बघू खाते का नाही. खायला जास्त गुलगल झाले. तुम्ही बघू शकता बाबू इथं अंडा खात आहे. खाता अंडा अंडू खाता नाही सांगते ते आऊचा. सो गाईज बाबू अंडा खाते. अंडा खा अंडा. गाईज त्याला अंडा नाही खायचा. त्याने पहिला घास खाला तर केला. आता नाहीच सांगते दीदी बरोबर त्याला अंडा नाही. अंडा नाही खात अंडा. नको दीदी जबरदस्ती नको करतो. तो अंडा नाही खात. नाही नको खाऊ. आणि तो पूर्ण जिना चढून आला आमचा. सारे मी काही दाखवला नाही. नंतर त्यांनी जर परत जिना चढून आला तुम्हाला दाखवेल. बाबू आता बघा तिथे जाऊन नाका पसार काढ. आता सगळा पसारा काढू. आवाज कमी कर जा जशांक. सगळा पसारा काढतो तिथला. गुड आफ्टरनून झाला ना. यस हाय गाईज गुड आफ्टरनून. तुम्ही बघू शकता माझा नाश्ता झालेला आहे ना. बाबूला अंडा भरत घेतला. बाबू बोलत होता ना. तर मग आता नाश्ता कम झाला तर मग माझा विचार होता का ना झाला नाश्ता करून तर अनबॉक्सिंग करावा. तर मग चला आता अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवते काय आहे ना काय. गाईज एक बॉक्स आतमध्ये अजून. तुला काय आणले. हा मला वाटतं. हा का बघूया गाईज दीदीला काय ऑर्डर केले आपण. ही कापत राहिली ना ते बघ एकाचा बघ काय चालले. बाबूची मस्ती करतो. बघू कुठल्या साईडने. या साईडने फोड. गाईज चला बघूया आपण. समजा काय आणलं म्हणा. काहीतरी ग्रीन ग्रीन दिसते म्हणा. ग्रीन दिसते दीदीला वाटतं. दीदीचं काम ड्रेस तर नाही ना. ड्रेस नाही सर आवडे छोटे बॉक्स मध्ये ड्रेस आहे. मग काय बघू चला दीदीचा काय. दीदी समजले त्याच्यात काय आहे ते. चला दीदीला काय आहे. ओ बाय गॉड दीदीला ऑर्डर केले वाईफ. चला बॅक कर भेटू. बाबूचा गिफ्ट होता दीदीला. असं वाटला दीदीला आहे बघू शकता किती हसू आले तिला. ज्याचा गिफ्ट आहे तो आहे बाजूला. ए जशांक शोनी तुला गिफ्ट मी आणते बर्थडेला. जरा काय तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. अजून स्वयंपाक बाकी यावी गेलं. तेलाचा डब्बा आणाला. डब्बा संपलेला आहे. असं ना मोठा मी देते बाबूला. जसं पैसे नाही दिले. मम्मीने माझ्या गल्ल्यातून घेतले. मी नाही गल्ल्यातून घेत पैसे. मामाने मला जत्रेत दिलेले पैसे किती. 500 रुपये दिले. बापरे. ते पण मी मम्मीच्या बस ठेवायला दिलते. मी बोललो मम्मी तू ठेव मला लागल तर दे. मम्मी बोललो मम्मी मला दे तर मम्मीने दिला. बघा पोपट आहे माझा. हा बरोबर तिला सगळं बोलाची माहिती आहे का. चॅप्टर आहे. चला काय तुम्हाला भेटते नंतरच. आता बाबूनी पसार काढलाय. दीदीला उचलायला सांगते. जशांक
बाबूने पोपटा घातले, मग बाबू पोपट मम्मीने तुटलं घातलं. पर गाईस तुम्ही बघू शकता बाबू कसा बँड वाजत आहे. ए बाबू स्माइल कर. अल्ले बापले. ए दीदी कुठे आहे? जशान जशान दीदी कुठे आहे? लगे तोंडात घालतं काय पण. टाटा टाटा. आज मी बाबूला सांगले दीदीला, तर दीदीला बोलवा. दीदी बाबू दीदीला बोला. दीदी कुठे आहे? दीदी 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 एसी बंद कर ना. गाईस तुम्ही बघू शकता, हे बघा बाबूचे 2 दात माझ्या. बघ कसा चावला. ए इकडे रे लबाड. बाबू इथे चावी केला मम्मीच्या. चावा केला ना? हा चावा केला ना? कसा चावला. टाटा. गाईस जशांचे डॅडी अजून आले नाही, त्यांचीच वाट बघते मी. आणि आम्हाला जायचं पण आहे आज बाहेर, थोडा काम आहे म्हणून बसायला जायचं आहे. म्हणून कपडे धुवायचे पडलेत. बघू शकता कपडे किती टब भरले, कारण की 2 दिवस घरी होते तर काही कपडे धुतले नाही मी. जशांग तर हे गाय इथे आम्ही जेवण करायला बसलोय. साहेब आमचे दीदीला मटण आईने दिले, ती मटण खाते. आणि आम्ही घेतलं बोंबील, बरेच दिवसातून सुकी मच्छी, त्या जेवून घेते. बाबूचा नेहमीप्रमाणे पसारा विनायक मालीचा बघत घेतले, जरा जेवून घेते ना मग भेटते. गाईज मी इथे बाबूच्या पेजला चावल बुजवले होते, भाकरी झाल्या. इकडे बघा लटांगर कसं करी बसल्या. मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही, 1% चार्जिंग आहे. मोबाईल पण आता स्विच ऑफ होईल. तर मी बाहेर गेलती कधी चालती. बाबू होता डेअरीजवळ. पहिले सर्वात पहिले चावल काढून देते. थांब ना बाबू जरा. आता लग्न पण आहेत, त्यासाठी जास्ती बुजले, कारण कामी येतील. त्याला तुम्हाला भेटते मी आता. तुम्ही बघू शकता मम्मी इथं लाल चिकन करत घेतले आणि एकेकडे सुक्का चिकन बनवत घेतले गाईस मी. आणि माझी गडबड चालू आहे, कारण बाबूला आले झोप. चिकन मी एवढं करेन टाकेन, नंतर यावी पलटी करते नाही दीदी. हा दीदीला आहे माझ्या खायचा, कारण दीदीचा फेवरेट. नाही गाईस मी खाये पण ना, ते लसूण पण टाकणार आहे. लसूण कशा टाकायचं? ते चांगलंच टाकायचं बेटा, त्याच्यात नसतं टाकायचं. समजला? हा तुम्ही मला लसूण कशाला सोडायला सांगलं? लसूण दिला याच्यात टाकणार ना थोडंसं लसूण पेस्ट. समजली लडकी? बोल लवकर. याच्यासाठी का तुम्ही मला आवडून मेहनत करायला सांगलं? मेहनत नको करायला, नुसतं बसून खायचा. गाईस सांगा गाईस, मम्मीने कपडे टाकायला सांगलेले तरी पण मीने टाकले. काय नाही बघा इथे सुक्का चिकन जेवणासाठी. गाईस तुम्ही गॅस करून सांगा मम्मीला बिर्याणी. तुम्ही गॅस करून सांगा मम्मीला कुठली कुठली बिर्याणी येते. बिर्याणी बेटा 2च असते, व्हेज आणि नॉन व्हेज. आणि मला प्रॉन्स बिर्याणी पण येते आणि पापलेट बिर्याणी सुद्धा येते. गाईस तिथं बाबू खेळते. जेवायला आता मी नंतर बेडशीट हातरले ना, आता जाण तिथं कोपऱ्यात जाऊन काढीच बघा. त्याला ते आदतच आहे. त्याची ती आदतच आहे. ते हा असं. जशांक काय केलं? गाईज माझा अवतार बघा कसा झालाय.
पूर्ण घामागीर, कारण की याचे चावल बी रुजलेले, त्यामुळं ना मगाशी कपडे धुतले. आता कपडे सुद्धा वाळत टाकल्यात मी. यावेळी गेल्यात आंघोळ करा, सो यावेळी आंघोळ करून आली तर जेवण करून घेऊ. तोपर्यंत आपलं जशम बेबीची मस्ती बघा. चोनी केवढी मस्ती करतं जशा. आत्ताच मी बेडशीट आथरली. एवढा बसायला त्याला रोजचा लागतो का. बरं आलं.